नमस्कार मित्रांनो, रहस्यमय कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी किशोर आपले पुन्हा एकदा स्वागत करत आहे. मित्रांनो, मागील व्हिडिओला तुम्ही दिलेल्या उत्तम प्रतिसादाबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अशीच एक भयानक घटना घेऊन आलो आहे, जी ऐकून तुमच्याही अंगावरती काटा आल्याशिवाय राहणार नाही. मित्रांनो, आजची कथा ऐकून तुमचे मनोरंजन तर होईलच, पण त्यासोबत तुम्हाला भीतीही नक्कीच वाटणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या आपल्या कथेला आपण सुरुवात करू. पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूलाच असलेले घंटीचे बटनही दाबून ठेवा, जेणेकरून भविष्यात येणाऱ्या कथा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमस्कार मित्रांनो, माझे नाव अनिल आहे आणि आज मी तुम्हाला माझ्या आयुष्यात घडलेली एक अशी भयानक आणि अविश्वसनीय घटना सांगणार आहे, जी ऐकून तुमच्याही पायाखालची जमीनच सरकून जाईल. मित्रांनो, मी व्यवसायाने एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुरक्षित पोहोचवणे हेच माझे काम आहे आणि याच कामावरती माझे घरही चालते. पण मित्रांनो, टॅक्सी चालवणे सांगायला जितके सोपे वाटते तितकेच ते रिस्की काम आहे. कारण लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सोडत असताना कधी तुम्हाला जंगलातून, कधी डोंगर दऱ्यातून, तर कधी घाटातून रात्री अपरात्री प्रवास करावा लागतो आणि कधी कधी तर हा प्रवास एकट्याला सुद्धा करावा लागतो. आणि अशा वेळी तुमच्यासोबत ते घडू शकते ज्याचा विचार सामान्य लोक कधीच करू शकत नाही. मित्रांनो, आज मी तुम्हाला अशीच एक भयानक घटना सांगणार आहे. मित्रांनो, ही घटना आहे 15 वर्षांपूर्वीची. तेव्हा मी नुकताच टॅक्सी चालवायला शिकलो होतो. त्या दिवशी मला चिपळूणला जायचे होते. लांबचे भाडे मिळाल्यामुळे मी खूपच खुश होतो, कारण लांबच्या भाड्यात पैसे सुद्धा जास्त मिळतात आणि चिपळूणसारख्या सुंदर शहराला मला भेट द्यायची होती. या विचाराने मी आणखीन जास्त खुश झालो होतो. पण मित्रांनो, माझे हे भाडे माझ्या आयुष्याची एक भयानक आठवणच होणार होती. या गोष्टीची मला थोडी सुद्धा कल्पना नव्हती. आता मी त्या फॅमिलीच्या घरी पोहोचलो, ज्यांना घेऊन मला चिपळूणला जायचे होते. ती एक डॉक्टरची फॅमिली होती. त्यांचे सामान मी मागे डिक्कीत ठेवले आणि त्यांना बसायला सांगितले. आता गाडीत आम्ही टोटल 5 लोक होतो. डॉक्टर साहेब जे माझ्या बाजूलाच किन्नर सीटवरती बसले होते. पाठीमागे त्यांची पत्नी आणि 2 मुले बसले होते. मी गाडी सुरू केली आणि एकदा हातातील घड्याळात पाहिले तर रात्रीचे 7 वाजले होते आणि उद्याचा सूर्य आता चिपळूणमध्येच पाहायचा. या विचाराने मी निघालो. जवळपास 2 तास गाडी चालून पुढे आल्यावरती डॉक्टर साहेबांनी मला एखादे चांगले हॉटेल बघून गाडी थांबवायला सांगितले. तसं मी एक छानसे हॉटेलही पाहिले आणि तिथे गाडी थांबवली. डॉक्टर साहेब जेवण करण्यासाठी हॉटेलच्या आतमध्ये गेले. मी बाहेरच एका टेबलवरती बसून थोडे हलके फुलके जेवण केले आणि पुन्हा आम्ही चिपळूणच्या दिशेने निघालो. आणि आता आम्ही पुन्हा निघालो तेव्हा रात्रीचे 10 वाजले होते. मागे डॉक्टर साहेबांची पोरे झोपली होती, पण त्यांची बायको मात्र जागीच होती आणि डॉक्टर साहेब
माझ्यासोबत गप्पा मारत बसले होते. पण काही वेळातच त्यांना सुद्धा झोप लागली आणि ते झोपी गेले. आणि आता गाडीत मी आणि डॉक्टर साहेबांची बायको आम्ही दोघे जागे होतो. आता गाडी चालवत असल्यामुळे माझी नजर समोर रस्त्यावरती जास्त होती. त्या दिवशी पाऊसही खूप जोराचा पडत होता. एका अरुंद आणि निर्जन भागातून मी चाललो होतो. आजूबाजूला फक्त झाडे आणि गुप्प काळा अंधार होता. त्यामुळे अंधारात एक भयान शांतता पसरलेली होती. आणि या शांततेत फक्त गाडीच्या इंजिनचा आणि वायपरचाच आवाज येत होता. गाडी चालवत आता मला बराच वेळ झाला होता आणि जवळपास रात्रीचे 2 वाजले होते. मी कशेडी घाट सोडून परशुराम घाटाच्या पट्ट्यात आलो होतो. मित्रांनो, परशुराम घाटातील तो पट्टा म्हणजे खूपच घनदाट जंगल, अरुंद रस्ता आणि खूपच भीतीदायक वातावरण असे ते पूर्ण वातावरण होते. आणि इथेच तो भयानक खेळ सुरू झाला, ज्यामुळे आज मी तुम्हाला ही कथा सांगत आहे. माझी नजर रस्त्यावर होती. डोक्यात कसला तरी विचार चालू होता आणि इतक्यात मला जाणवले की कोणीतरी टॅक्सीच्या समोरून पळत जंगलामध्ये गेले. मी गाडी थोडीशी हळू केली आणि आजूबाजूला पाहू लागलो, पण मला कोणीच दिसले नाही. त्यावेळी अंधारही खूप होता. मला वाटले की कदाचित मला भास होत असेल किंवा कोणीतरी जंगली प्राणी पळत गेला असावा. मी शेजारीच असलेली पाण्याची बाटली उचलून पाणी पिलो आणि पुन्हा गाडीची स्पीड वाढवली. पण मित्रांनो, आता मी जे काही पाहिले होते तो कोणता भास नव्हता, तर ती एक चाहूल होती जे आमच्या सोबत पुढे घडणार होते. आता काही मिनिटात गाडी चालून मी पुढे आलो होतो की तेवढ्यात मला रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली एक बाई दिसली. त्या बाईला पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ती बाई दिसायला खूपच विद्रूप होती. तिचे केस पूर्ण पांढरे होते, डोळे एखाद्या खोबऱ्याप्रमाणे पांढरे शुभ्र होते आणि आणखीनच विचित्र म्हणजे तिच्या खांद्यावर एक लहान मुलगी बसली होती. त्या मुलीने एक पांढऱ्या रंगाचा फ्रॉक घातला होता. ती सुद्धा तशीच विद्रूप दिसत होती. पण मित्रांनो, भयानक गोष्ट म्हणजे दुसऱ्या क्षणाला त्या दोघीही पुन्हा गायब झाल्या. मला काही सुचत नव्हते. मी एकदा गाडीत नजर टाकली तर गाडीत सगळेजण झोपी गेले होते. फक्त डॉक्टर साहेबांची बायको जागी होती, पण ती सुद्धा खूपच विचित्र प्रकारे वागत होती. तिच्या चेहऱ्यावर जास्त काही हावभावच नव्हते. त्यामुळे मला आता तिचीही भीती वाटू लागली होती. पावसाळ्याच्या त्या थंड दिवसांमध्ये सुद्धा मला धरधरून घाम फुटला होता. माझे हातपाय कापत होते. मी गाडीचा स्पीड वाढवला आणि इतक्यात माझी नजर तिथे असलेल्या एका बोर्डवरती पडली. त्या बोर्डवर लिहिले होते की गाडी सावकाश चालवा, पुढे गाव आहे. हे वाचून माझ्या जीवात जीव आला. पण अजून माझ्या मनातील भीती काही कमी झाली नव्हती. त्या बाईचा आणि मुलीचा चेहरा माझ्या डोळ्यांसमोर येत होता. इतक्यात मला पुढे एक वळण दिसले. मी गाडी वळवली. इतक्यात मला पुढे एक गोल वळण दिसले. मी गाडी वळवली आणि मी गाडी वळवताच माझ्या समोर तीच बाई आणि मुलगी रस्त्याच्या एकदम मधोमध उभी होती आणि त्या दोघीही माझ्याकडे एकटक लावून पाहत होत्या. आता मला इतकी भीती वाटत होती की माझी हिंमतच नव्हती की गाडीला ब्रेक मारावा. मी देवाचे नाव घेत त्यांच्या अंगावरती गाडी घातली. गाडीचा थोडा बॅलन्स बिघडला, पण जसतशी
मी ती गाडी कंट्रोल केली आणि पुढे आल्यावर आरशातून एकदा मागे पाहिले तेव्हा त्या दोघी माझ्याकडेच पाहत होत्या. आणि पुढच्याच मिनिटाला मी मनातल्या मनात देवांचा जप करतच होतो आणि पुढच्याच मिनिटाला मी घाट संपल्याची पाटी वाचले. मित्रांनो, मी ते तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो. जेव्हा ही सगळी घटना घडत होती तेव्हा गाडीत सगळेजण झोपी गेले होते, पण डॉक्टर साहेबांची पत्नी ती पूर्ण वेळ जागीच होती. ही घटना घडत असताना तिच्या चेहऱ्यावर कसलीच भीती किंवा हावभाव नव्हते. मला ही गोष्ट खूप विचित्र वाटली आणि जेव्हा तुम्हाला सुद्धा याचे सत्य कळेल तेव्हा तुमच्या सुद्धा पायाखालची जमीनच सरकेल. आता गाव सुरू झाल्यावर एक चहाची टपरी होती. मी टॅक्सी त्या टपरीच्या समोर उभी केली, तोंडावर थोडे पाणी मारले आणि चहा घेऊ लागलो. इतक्यात डॉक्टर साहेब सुद्धा उठले होते. त्यांना घडलेल्या प्रकाराबद्दल काहीच माहीत नव्हते. मी त्यांना सुद्धा चहा घेतला आणि त्यांना विचारले की मॅडमसाठी सुद्धा चहा घ्यायचा आहे का सर? आणि माझ्या या प्रश्नावरती त्यांनी माझ्याकडे पाहत मला विचारले, कोण मॅडम? कोणाला चहा घ्यायचा आहे? तेव्हा मी डॉक्टर सरांना म्हणालो, सर असं काय बोलताय? मॅडम म्हणजे तुमची बायको जी कारमध्ये आत बसली आहे. त्यावर डॉक्टर साहेब आश्चर्यचकित आणि एकदम चिंताग्रस्त होऊन म्हणाले, अरे अनिल, माझी बायको तर 15 दिवसांपूर्वीच वारली आहे आणि त्यामुळेच तर आम्ही पुन्हा गावाला म्हणजे चिपळूणला चाललो आहे. डॉक्टर साहेबांच्या तोंडून हे वाक्य ऐकताच माझ्या तर पायाखालची जमीनच सरकली. माझ्या हातातील चहा मी खाली ठेवला. मला समजतच नव्हते की माझ्या सोबत हे काय चालू आहे. इतक्यात डॉक्टर साहेबांनी मला त्यांच्या बायकोचा फोटो दाखवला आणि मित्रांनो, हा फोटो त्याच बाईचा होता जी मुंबईपासून टॅक्सीमध्ये बसून आमच्या सोबतच आली होती. आणि तेव्हा मला समजले की ती बाई तर जिवंतच नव्हती. त्या दिवशी मला एकाच रात्रीत 2 भयानक अनुभवायला मिळाले होते. मी थोडा वेळ तिथेच बसून राहिलो आणि आता सकाळचे 6 वाजत आले होते. सगळीकडे उजेड पसरू लागला होता. गावातील लोक आपापल्या शेतात कामासाठी निघाले होते. मी आणि डॉक्टर साहेब पुन्हा गाडीत बसलो आणि चिपळूणच्या दिशेने निघालो. पण मित्रांनो, आता मात्र टॅक्सीत आम्ही 4च जण होतो. सरांची बायको आमच्या सोबत नव्हती. काही वेळात आम्ही चिपळूणला पोहोचलो. मी सरांचे सगळे सामान उतरवले, माझ्या भाड्याचे पैसे घेतले आणि डॉक्टर सरांना रात्री घडलेल्या दोन्हीही घटना सांगितल्या. पण त्यांनी माझ्या बोलण्यावरती विश्वासच ठेवला नाही. मी पुन्हा टॅक्सीत बसलो आणि मुंबईच्या दिशेने निघालो. आणि जाता जाता एकदम मागे वळून पाहिले आणि मी जे पाहिले ते खूपच अविश्वसनीय होते. कारण आता डॉक्टर सरांच्या बाजूलाच त्यांची बायको मला उभी असलेली दिसली आणि ती माझ्याकडे एकटक पाहत होती. मित्रांनो, त्यावेळी मला खूपच भीती वाटली आणि मी मनात देवाचे नाव घेत मुंबईच्या दिशेने निघालो. घरी आल्यावरती मी खूप आजारी पडलो. घडलेला प्रकार माझ्या आईलाही सांगितला. आईने माझा उतारा काढून टाकला आणि मला थोडे बरे वाटू लागले. मित्रांनो, त्या दिवसानंतर मी रात्रीचा प्रवास करणे हे खूप टाळतो आणि शक्यतो घाटामधून जाणेही खूप टाळतो. तर मित्रांनो, ही होती माझ्यासोबत घडलेली घटना. तुम्हाला ही कथा कशी वाटली
खाली कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन गोष्टीसह. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.